मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. मात्र याच उपोषण स्थळावरून आता एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलाय. याच कडक उन्हामुळे आणि तीव्र उष्णतेमुळे अंतरवाली सराटीत आंदोलनाला बसलेल्या एका महिला आंदोलनकर्तीला अचानक चक्कर आली आणि त्या जागीच बेशुद्ध पडल्या. महिला बेशुद्ध पडताच उपोषण स्थळावर एकच खळबळ उडाली. तिथे उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि नागरिकांनी तात्काळ त्या महिलेच्या दिशेने धाव घेतली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीने रुग्णवाहिका बोलवण्यात आली. पण धक्कादायक बाब म्हणजे या गंभीर प्रसंगातही आंदोलकांचा निर्धार तसूभरही कमी झालेला दिसला नाही. त्या अस्वस्थ महिलेला रुग्णवाहिकेत घेऊन जात असतानाच उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा गगनभेदी घोषणा द्यायला सुरुवात केली. अत्यंत भावनिक वातावरणात या घोषणा देतच संबंधित महिला आंदोलकाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. दरम्यान केवळ ही एकच घटना नाही, तर उपोषणस्थळी उपस्थित असलेल्या इतरही अनेक आंदोलकांना या कडक उन्हामुळे अस्वस्थ वाटू लागलं आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या तापमानामुळे आता आंदोलकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे प्रशासनाने आणि संयोजकांनी या ठिकाणी आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घ्यावी, तसंच पुरेशा वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे. अशाच महत्त्वपूर्ण आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पाहत रहा 7 महाराष्ट्राची न्यूज. धन्यवाद.